पुलीमध्ये पुली काय असतं आपल्या सिलेबस मध्ये आयडियल पुली. आयडियल पुली काय असते, फ्रिक्शनलेस एक असते आणि दुसरी गोष्ट मासलेस एक असते. बरोबर का? त्याच्यानंतर आपण शिकलो ऍटवूड मशीन. ऍटवूड मशीन काय असतं, पुली, स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगला 2 मासेस अटॅच आहेत. तयार झालेल्या या स्ट्रक्चरला काय म्हणणार, ऍटवूड मशीन. तर ऍटवूड मशीन मध्ये किती ऍक्सेलरेशन डेव्हलप होतं, A इज इक्वल्स टू सांगा M2 minus M1 upon M2 plus M1 into G. आणि टेन्शन किती असते ऍटवूड मशीन मध्ये, 2M2 M1 upon M2 plus M1 into G. बरोबर. मग हे ऍटवूड मशीन लर्न केलं. ऍटवूड मशीन मध्ये डेव्हलप झालेलं टेन्शन ऍक्सेलरेशन किती येतं याचं एक्सप्रेशन आपण बघितलं होतं. बरोबर का? तर आज आपल्याला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. क्वेश्चन नोट करा. इन द अरेंजमेंट शोन इन अ फिगर, इन द अरेंजमेंट शोन इन द फिगर, इन द अरेंजमेंट शोन इन द फिगर, इन द अरेंजमेंट शोन इन द फिगर, pulleys are massless and pulleys are massless and frictionless. 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 And threads are inextensible. Threads are inextensible. Block of mass M1, block of mass M1, block of mass M1 will remain at rest. Block of mass M1 will remain at rest. Choose the correct option. तर तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. ऑप्शन इकडच्या बाजूला लिहिले, ती डायग्राम आहे, ती फिगर आहे आणि हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता कसं सॉल्व्ह करायचं हा क्वेश्चन, पहिल्यांदा तुम्हाला पुलीचं फ्री बॉडी डायग्राम यायला पाहिजे. ओके, काय असतं पुलीचं फ्री बॉडी डायग्राम, लक्ष द्या मी लिहायला भेटत नंतर. पुलीचं फ्री बॉडी डायग्राम काय असतं माहितीये का, हे पुली, हे पुलीमध्ये इथलं टेन्शन टी तर इथलं बी किती टी, का सेम स्ट्रिंग सेम टेन्शन. ही स्ट्रिंग बाहेर, इथलं टेन्शन काय म्हणलं मी, टी डॅश. ओके, तर ही पुली मासलेस आहे. पुली कशी आहे, मासलेस. So T dash is equals to T dash minus 2T is equals to mass into pulley, mass into acceleration of a pulley, but pulley is massless. That's why M ची व्हॅल्यू काय झाली, 0. आपल्या सिलेबस मध्ये ज्या पुली आहेत त्या पुली कशा आहेत, आयडियल. आयडियल पुलीचं मास काय असतं, 0. सो हे 0 झाल्यानंतर T dash minus 2T is equals to 0. So T dash is equals to 2T. ओके, आता ह्या दिलेल्या अरेंजमेंट मध्ये 2 पुली आहेत, तर आपण इथं टेन्शन लिहू शकतो. आता स्ट्रिंग आणि एक्सटेन्सिबल, तर सेम स्ट्रिंग सेम टेन्शन. इथलं टेन्शन टी तर इथलं पण किती टी. यायला लक्षात, इथलं टी इथलं टी तर इथलं किती 2T, इथलं किती 2T. तर त्यासाठी या पुलीचं फ्री बॉडी डायग्राम गरजेचं आहे. बघा ना, वरच्या दिशेला पुलीवरचं टेन्शन टी डॅश, याला आपण काल रिएक्शन म्हटलं होतं एका क्वेश्चन मध्ये. आणि इथलं टेन्शन टी आणि टी, अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. टी डॅश मायनस 2T मास इंटू पुली इंटू एक्सेलरेशन ऑफ अ पुली. पण पुली काय आहेत आपल्या सिलेबस मध्ये, आयडियल आहेत, मासलेस आहेत, म्हणून मास 0. सो टी डॅश मायनस 2T इज इक्वल्स टू 0. सो टी डॅश इज इक्वल्स टू 2T. इथपर्यंत बरोबर आहे. म्हणून समजा इथलं टेन्शन टी इथलं टेन्शन टी तर इथलं किती 2T, इथलं 2T. बघा सेम स्ट्रिंग सेम टेन्शन, इथलं पण किती 2T. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके, मग आता मला सांगा,
आता हे M1 काय म्हणताय ते रेस्टला. M1 वरती जेवढा अपवर्ड फोर्स आहे तेवढाच कोणता फोर्स असेल डाऊनवर्ड. अपवर्ड कोण असेल टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग अँड अवे फ्रॉम द बॉडी. आणि डाऊनवर्ड काय असेल ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी किती असेल M1G बरोबर. सो 2T इज इक्वल्स टू M1G असं लिहू शकते का मी. गौरव लक्षात येईल. ओके. आता हे इकडचं जे स्ट्रक्चर आहे एवढं हे ऍटवोड मशीन दिसतंय ना. ऍटवोड मशीन आहे. पुली स्ट्रिंग M2 आणि M3. ओके. ऍटवोड मशीन मध्ये टेन्शन काय असतं. टेन्शन 2 हे मास M2 हे मास M3. डिनॉमिनेटरला M2 प्लस M3 इंटू G. ही टेन्शनची व्हॅल्यू याच्यात ठेवली तर 2T M2 M3 अपॉन M2 प्लस M3 इंटू G इज इक्वल्स टू M1 इंटू G. G गेट कॅन्सल. आपल्याला मासेस मधलं रिलेशन पाहिजे आणि इथं फक्त मासेस मधलं रिलेशन. बरोबर का. दुसरं कोणी आहे का याच्यामध्ये. फक्त मासेस आहेत. ह्याला जर तुम्ही इकडचं तिकडं पाठवून दिलं तर आन्सर इज युअर. तर बघा आपण इथं सॉल्व्ह करूयात. 4 M2 M3 अपॉन M2 प्लस M3 इज इक्वल्स टू M1. सो M1 इकडे डिव्हिजन मध्ये आणलं तर हे M2 प्लस M3 डिव्हिजन मध्ये M2 M3 बरोबर इथपर्यंत. तर अजून फर्दर काय करू शकतो आपण याला 4M1 याला सेपरेटली लिहिलं. M2 4M1 M2 याला सेपरेटली M2 इंटू M3 प्लस M3 ला पुन्हा याने डिवाइड केलं M2 M3 असं चालतंय का. मग M2 M2 गेट कॅन्सल. M3 M3 गेट कॅन्सल. 4 अपॉन M1 1 अपॉन M3 प्लस 1 अपॉन M2. हे रिलेशन मासेस मध्ये असतात. मग कोणता ऑप्शन करेक्ट आहे. ए. ह्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. फ्री बॉडी डायग्राम ऑफ अ पुली. पुलीमध्ये खाली स्ट्रिंग मध्ये टेन्शन T असेल तर ते पुली ज्या स्ट्रिंग अटॅच आहे तिच्यामध्ये टेन्शन किती येणार 2T येणार. हे फार गरजेचे बरं काय. एवढंच लक्षात जर तुम्ही ठेवलं तर खूप सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह होऊ शकते. त्याच्यानंतर मी काय केलं टेन्शन असाइन केलं. इथलं T तर इथलं बी T. हे T तर इथलं किती 2T. हे 2T तर हे किती 2T. तिथं गिव्हन आहे. M1 कसं आहे रेस्टला. मग अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स. डायरेक्ट हे लिहिलं. आता मला M1 M2 आणि M3 मधलं रिलेशन विचारलंय. मग हे फक्त M1 आहे. आता M2 आणि M3 मधलं रिलेशन आता इथलं टेन्शन काढता येतं कारण ही कोण आहे ऍटवूड मशीन आहे. ऍटवूड मशीनचं टेन्शन म्हणून जर आपण लर्न केलं ना. यायला लक्षात हा. मग हे टेन्शन इथं प्लेस केलं व्हॅल्यू G गेट कॅन्सल. हे 4 M1 डिव्हिजन मध्ये आलं. M2 प्लस M3 पलीकडे गेलं आणि हे पण डिव्हिजन मध्ये गेलं. याला सेपरेटली ह्याला एकदा डिवाइड मारलं ह्याला एकदा डिवाइड मारलं. M2 M2 गेट कॅन्सल M3 M3 गेट कॅन्सल. व्हॉट इज युअर आन्सर 4M1 इज इक्वल्स टू 1 अपॉन M2 प्लस 1 अपॉन M3. समजलं का. Next question. Find acceleration of a block and tension in the string. Find acceleration of the block and tension in the string. Find acceleration of the block and tension in the string. Find acceleration of the block and tension in the string. एक गोष्ट लक्षात घ्या. समजा हे 3 किलो आहे. हे किती आहे 2 किलो आणि खाली किती आहे 1 किलो. आपलं कॉन्सेप्ट काय सेम स्ट्रिंग सेम टेन्शन. जेव्हा दुसरं मास मध्ये येतं त्यावेळेस ती स्ट्रिंग सेम राहत नाही. स्ट्रिंग चेंज होते. इथला टेन्शन जर T1 असेल तर इथलं किती असणार आहे T2 असणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की समजा इथलं टेन्शन T2 तर इथलं किती T2. पण इथलं T2 घेता येईल का नाही. इथं वेगळं घालवलं. इथं किती T1 तर इथं बी किती T1.
सेम स्ट्रिंग सेम टेन्शन. मध्ये मास आला की स्ट्रिंग काय होत असती, चेंज होत असती. ओके, याच्यानंतर हाऊ टू अटेम्प्ट द क्वेश्चन. कोण वर जाईल कोण खाली, लक्षात येईल का तुम्हाला? जे जड असतं ते वर जाईल, खाली, जे हलकं आहे ते वर जाईल. बरोबर. आता अशा टाईपचे क्वेश्चन कसे अटेम्प्ट, बर काय लागले म्हणतात. तर अरे सोडून द्यायचं असते. हे बघा, आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असते की आपल्याला कोण काय म्हणते ह्याला फरक नाही पडला पाहिजे. ओके, लोक कोणाबद्दल चांगलं बोलत नसतं. ओके, सोसायटीचं कामच असतं वाईट बोलणं. तर तुम्हाला ना कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं हे कळालं ना तर खूप साऱ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात. तर आता हाऊ टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन. फ्री बॉडी डायग्राम. बरोबर, 3 किलोचं फ्री बॉडी डायग्राम, 1 किलोचं फ्री बॉडी डायग्राम, 2 किलोचं फ्री बॉडी डायग्राम. 3 फ्री बॉडी डायग्राम बरोबर 3 इक्वेशन, 3 व्हेरिएबल. हे ए ऍक्सलरेशन खाली आहे, हे ए ऍक्सलरेशन वर चाललंय. तर बघा आता 3 kgचं फ्री बॉडी डायग्राम काय येईल, वरती T2 खालती 30 न्यूटन आणि किती ऍक्सलरेशन खाली येईल हे ए. इक्वेशन काय बनल, T2 मायनस 30 3a मायनस ऍक्सलरेशनला मायनस साइन का घेतलं कळालं. इक्वेशन नंबर 1. ओके, 1 kgचं फ्री बॉडी डायग्राम काय येईल, 1 kgचं ऍक्सलरेशन कुठं असेल, इकडे येईल 1 kg. बरोबर, हे वर चाललं ना असं, हे इकडं, तर हे खाली. 1 kgचं फ्री बॉडी डायग्राम काय असेल, 1 kg हॉरिझॉन्टल मध्ये हे फ्री बॉडी डायग्राम. इकडच्या बाजूला T1, इकडच्या बाजूला T2 आणि ऍक्सलरेशन इकडच्या बाजूला. तर इक्वेशन काय होईल, T1 मायनस T2 मायनस 1a. मास किती आहे, 1 kg. बरोबर. आणि ह्या 2 kgचं आता काही जण म्हणतील की नॉर्मल आणि वेट आहे, ग्रॅव्हिटी आहे, तर ते बॅलन्स होतील ना. त्याचा रोल ऍक्सलरेशन मध्ये नाही. ऍक्सलरेशन कम्प्लीट अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. 2 kgचं फ्री बॉडी डायग्राम वरती T1 खालती 20 न्यूटन आणि ऍक्सलरेशन वरती. तर इक्वेशन काय बनल, T1 मायनस 20 2a. इक्वेशन नंबर 3. 3 झाले ना, 1 हे 2 आणि ते 3. बरोबर का. ह्याच्यातून T2 ची व्हॅल्यू भेटल. इक्वेशन 1 वरून काय भेटल, T2 किती असेल, 30 मायनस 3a आणि T1 किती असेल, 2a प्लस 20. सो पुट T1 आणि T2 कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवूया, सेकंड मध्ये. इन इक्वेशन सेकंड. तर काय मिळालं, T1 मायनस T2 इज इक्वल्स टू मायनस A1. T1 किती आहे, 2a प्लस 20. T2 किती, डायरेक्ट मायनस मल्टिप्लाय करू का, मायनस 30 प्लस 3a मायनस a. बरोबर. तर एच्या सगळ्या टर्म एका बाजूला, हे किती झालं, 5a. पलीकडून एक आलं 6a. हे किती झालं, मायनस 10. मायनस 10 पलीकडे गेलं तर प्लस 10. सो 6a इज इक्वल्स टू 10/6. सो किती आलं ऍक्सलरेशन, 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं लक्षात. आता ऍक्सेलरेशन 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर टेन्शन किती, T1 बघा 2 into 5/3 प्लस 20 किती झाले, 10/3. 10/3 प्लस 20 किती झालं, 20 त्रिक 60/3 70/3 न्यूटन. आणि T2 किती असेल रे, 30 मायनस 3 30 3 5/3 5/8 कॅन्सल. हे किती आलं, 25 न्यूटन. आलं लक्षात. याच्यावर ह्याला ओढले किती ना खाली, याला खाली किती लोडले, 30 ना. ओके, ह्याला किती लोडलाय खाली, 30 ना. आणि ह्याला किती ना वर ढकललंय, ह्याच्यावरती इकडून फोर्स किती लावलाय, आउटवर्ड फोर्स किती आहे, नेट पुलिंग फोर्स किती आहे. ह्याला खाली 20 तर वर इकडं. आता ह्याच्यावरचा आउटवर्ड किती आहे, 20 आणि ह्याच्यावरचा आउटवर्ड किती आहे, 30. ओके, तर हे 20 आणि हे 30 हे सगळे इंटरनल होतात बरं का. म्हणजे जर तुम्ही
याला डायरेक्ट सॉल्व्ह करायला गेला तर याचा आन्सर कसं येऊ शकतो माहितीये का, नेट पुलिंग फोर्स अपॉन टोटल मास, सिस्टमवरचा नेट पुलिंग फोर्स अपॉन टोटल मास असं जर केलं तर तुम्हाला एक्सेलरेशन भेटू शकतं. कितीने खाली ओढलंय ह्याला 20, इकडचं किती आहे 30, तर नेट पुलिंग फोर्स किती झाला 10, ते मी कुठल्या मासवर, इकडच्या बाजूला 10 न्यूटन, आणि टोटल मास किती, टोटल मास किती 3 आणि 2 5 आणि 6. सो डायरेक्ट एक्सेलरेशन येतं आपलं नेट पुलिंग फोर्स. इथे लिहायला जागा नाही तरी थोडस ऍडजस्ट करूयात. एक्सेलरेशन इज नेट पुलिंग फोर्स अपॉन टोटल मास. तर नेट पुलिंग फोर्स किती आहे तुमचा 10 न्यूटन आणि टोटल मास किती आहे 6. तर डायरेक्ट तुमचं एक्सेलरेशन येतं किती 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फक्त तुम्हाला तो नेट पुलिंग फोर्स बघता येणं गरजेचं आहे. किती नेट पुलिंग फोर्स आहे, ह्याला किती जोडलं खाली 20 ना. हे ऍक्शन रिएक्शन होऊन कॅन्सल होतं, हे ऍक्शन रिएक्शन मधल्यामध्ये कॅन्सल होऊन जातं, आणि खाली किती 30. तर नेट पुलिंग किती झालं, हे 20 आणि हे 30 10, आणि 10ला टोटल मास ने डिवाइड करायचं. टोटल मास किती आहे 6 kg. ओके, तर एक्सेलरेशन तुमचं डायरेक्ट येतो. किती येतं एक्सेलरेशन 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यायला का लक्षात, हे लिहून घ्या आणि पुन्हा एकदा सांगते. इथं डायरेक्ट एक्सेलरेशन लिहू शकतं नेट पुलिंग फोर्स अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टम. Net pulling force upon total mass of the system. A is equals to net pulling force upon total mass of the system. किती आहे नेट पुलिंग फोर्स, इकडे किती ना पुल केलंय 20 न, आणि इकडे किती पुल केलंय खाली 30 न. तर नेट पुलिंग फोर्स किती झाला 10, बरोबर, कारण हे 30 आणि हे 30, 20 कटलं, शिल्लक किती राहिलं 10 न्यूटन. सो नेट पुलिंग फोर्स इज 10 न्यूटन, आणि टोटल मास सिस्टमचे किती आहे 2, 1 आणि 3 6 kg. डायरेक्ट एक्सेलरेशन येतं 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग जर तुम्हाला क्वेश्चन विचारला जात असेल फक्त एक्सेलरेशन सांगा, तर तुम्ही या पद्धतीने सांगू शकता. आणि पुन्हा टेन्शन विचारलं तरी काय हरकत आहे, 2 किलोचा एक फ्री बॉडी डायग्राम बनवा, त्याच्यात एक्सेलरेशनची तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू प्लेस करता येईल, टेन्शन कॅल्क्युलेट करता येईल. 3 kgचा फ्री बॉडी डायग्राम बनवा, एक्सेलरेशनची व्हॅल्यू ठेवा, टेन्शन कॅल्क्युलेट करता येते. दिलेल्या न्यूमेरिकल्स मध्ये काय येणं गरजेचं आहे, तर फ्री बॉडी डायग्राम काढता येणं गरजेचं आहे. तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम काढता यायला की हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं टफ नाही. नेक्स्ट क्वेश्चन, find acceleration of a block and tension in the string. Find acceleration of the block and tension in the string. Find acceleration of the block and tension in the string. Find acceleration of the block and tension in the string. हे 37 डिग्री आहे, हे 53 डिग्री आहे, इकडं 5 kg आहे आणि इकडं 10 kg आहे. ओके, तुम्हाला या न्यूमेरिकल मध्ये एक्सेलरेशन आणि टेन्शन सांगायचं. इकडे बघा, पुन्हा डायग्राम करा. 5 किलो कुठं जाईल वर, किती एक्सेलरेशन ही 1, आणि 10 किलो किती एक्सेलरेशन खाली 1, बरोबर. मला सांगा, इथे मी नेट पुलिंग फोर्स आपण टोटल मास ऑफ द सिस्टम हे यूज करू शकते का? हो, काय प्रॉब्लेम आहे. फक्त तो फॉर्म्युला यूज करत असताना प्रत्येकाचं एक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय असणं गरजेचं आहे, सारखं असणं गरजेचं आहे. कारण आपण सिस्टम कोणाला म्हणू शकतो, जे प्युअर ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करते, त्याचा एक्सेलरेशन आणि वेलोसिटी काय आहे, सारखं आहे, बरोबर का. मग नेट पुलिंग फोर्स कसं कॅल्क्युलेट करावं लागेल, कोणाचे कॉम्पोनंट करावं लागतील इथं, mgचे, बरोबर. असा क्वेश्चन एक सॉल्व्ह केला होता आपण, जर तुम्हाला आठवत असेल तर. हे किती असेल 50, ओके, हे 53. तर
लक्षात ठेवा हा अँगल 53 असतो. हे 53 तर हे 53, कारण हे 90 हे किती 37 हे 53. अलॉंग द इन्क्लाइन प्लेन साइन येत असते हा अँगल घेतल्यावर, आणि परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन काय येत असते कॉस. कॉसची काय घेणं देणं आहे का तुमचं, ते नॉर्मल व्हॅल्यूज होणार आहे. तर हे किती असणार 50 साइन 53 डिग्री, आणि हे एमची डाऊनवर्ड मध्ये किती 100, आणि अलॉंग द इन्क्लाइन प्लेन हा अँगल किती असणार वापस 37. तर अलॉंग इन्क्लाइन प्लेन हे काय होईल 100 साइन 37 डिग्री. तर हा नेट पुलिंग फोर्स आहे का नाही, आहे का नाही. म्हणजे हे जर पूर्ण स्ट्रिंग आहे हे असं इन्क्लाइन होते, त्याला जर हॉरिझॉन्टल केलं तर हे कसं दिसेल 15 kg. इकडच्या बाजूला किती फोर्स ऍक्ट होईल 50 साइन 53 डिग्री, आणि इकडच्या बाजूला किती फोर्स ऍक्ट होईल 100 साइन 53 डिग्री. साइन 53 डिग्री किती असते 4/5, सॉरी 37 आहे, सॉरी 3/5. हे किती असते 4/5. हे किती झालं 10. किती आलं हे 40. हे किती आलं 30. तर नेट पुलिंग फोर्स किती आहे इथं 10 न्यूटन. पुढं 40 हे 60 येते का. तर नेट पुलिंग फोर्स किती आला मग 20 म्हणजे या बाजूला आला 20. ओके, मागे यायला म्हणजे तिकडे 20, आणि टोटल मास किती 15. किती ऍक्सेलरेशन आलं 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं लक्षात, आलं का लक्षात. तुम्ही ते तसं बी करू शकतात ना. 5 किलोचं फ्री बॉडी डायग्राम, 10 किलोचं फ्री बॉडी डायग्राम, 2 इक्वेशन, 2 व्हेरिएबल, इथला टेन्शन टी तर इथलं पण किती टी. का सेम स्ट्रिंग सेम टेन्शन, त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. 5 kg साठी फ्री बॉडी डायग्राम काय बघेल 5 kg. पुढे किती फोर्स लागायला 50 साइन 53. 50 साइन 53 ची व्हॅल्यू किती आली होती 40, आणि मागं कोण लागायला टेन्शन, मागच्या बाजूला कोण आहे ऍक्सेलरेशन. बरोबर का. मग काय इक्वेशन बनल 40 मायनस टी 5 इंटू ऍक्सेलरेशन किती 4/3, 40 मायनस टी 5 चोक 20/3. तर 40 मायनस 20/3 इज इक्वल्स टू टेन्शन. तर हे किती होईल 120 वजा 20 अपॉन 30 इज इक्वल्स टू टेन्शन. तर टेन्शन किती येईल 100/3 न्यूटन. ओके, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असेल नेट पुलिंग फोर्स अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टम. तर याने काय फायदा होईल दिलेले न्यूमेरिकल्स पटकन सॉल्व्ह होतील. पण तुम्हाला कळलंय का कसं केलं ते. त्याला इकडं पूल कितीनं केलं जातंय 50 साइन 30, आणि इकडं कितीनं पूल किती केलं जातंय 100 साइन 30. हे जे असं होतं ना त्याला आपण हॉरिझॉन्टल करून दिलं फक्त. हे 5 आणि 10 15 kg. इकडचा फोर्स तिकडचा फोर्स, नेट पुलिंग फोर्स किती आला 20. इकडं मागा आला नेट पुलिंग फोर्स, म्हणजे हे इकडंच ऍक्सेलरेट होणार आहे, म्हणजे आपण कन्सिडर केलेलं डिरेक्शन करेक्ट आहे. तर अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टम व्हॅल्यू ठेवल्या, आन्सर आलं काय आन्सर आलं ऍक्सेलरेशन आलं 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि टेन्शन आलं 100/3 न्यूटन. Next question, system is in equilibrium. Find the mass M. तर कसं करायचं या क्वेश्चनला लक्ष द्यायचं. हिटलं टेन्शन टी, तर हिटला बी किती टी, हिटला टी तर हिटला बी किती टी. नक्की हिटलं किती रे 2t, हिटलं पण किती 2t. मग जर सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल तर वरती 2t तर खाली किती असणार mg. बरोबर. आणि हे सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये तर 10 kg तर वरती किती असणार t, आणि खाली किती असणार ग्रॅव्हिटी 100 न्यूटन, कारण ऍक्सेलरेशन एकच आहे ना. सो t किती आलं 100. सो 2t इज इक्वल्स टू m इंटू g. 2 इंटू 100 m इंटू 10, 0 0 8 कॅन्सल. सो m किती आलं 20 kg. समजलं.